हाय, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे चव सातारी. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लावलेल्या झाडांना अशी फुलं बघून मला खूप आनंद झाला होता. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा पुलाव. तर त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य लागणार आहे. तर गाजर, बटाटा, टॅमॅटो, कांदा, खडा मसाला, गरम मसाला आणि भिजवलेले सोया चिंग्स आणि तांदूळ, कोथिंबीर. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर बटाटा सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. गाजराचे पण तशाच पद्धतीने कट करून घेतलं आहे गाजर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले मी दही, गरम मसाला पावडर आणि 1 चमचाभर हळद आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली कोथिंबीर. आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर हे जे 15 मिनटं मी सोया चिंग्स भिजत ठेवलेले होते ते मी दोन्ही हाताने असं त्याच्यातलं पाणी सगळं घट्ट काढून घेणार आहे आणि मग मी ह्याच्यामध्ये हे सोया चिंग्स टाकणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यात मीठ. आणि मीठ टाकल्याच्यानंतर मी आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे. तर मी आता हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ते सगळं मिक्स होईल आणि जे मसाला आहे तो सगळ्या भाज्यांना योग्य प्रकारे लागला जाईल. तर बघा, माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, अशाच पद्धतीनं सगळ्या मसाल्याला सगळं हे जे आहे ते बॅटर मी मिक्स करून 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे. तर एक कुकर घेतला आहे, कुकर गरम करायला ठेवला आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं टाकल्याच्यानंतर खडा मसाला टाकला आहे. खडा मसाल्यामध्ये बघा, 1 चक्री फूल घेतलं आहे, 2 लवंगा घेतल्यात आणि त्याच्यानंतर 2 मिरच्या मी त्याच्यात टाकल्यात. आणि आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा. तर कांदा मी बारीक कट करून घेतला आहे, तुम्ही उभा कट केला तरी चालेल. त्याच्यानंतर मी हे कांदा जो आहे तो तेलात चांगला परतवून घेणार आहे. बघा, तेलात चांगला मऊ होईपर्यंत परतवणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे टॅमॅटो. कांदा आणि टॅमॅटो चांगलं तेलात परतवणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद ॲड केली आहे. हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. कांदा आणि टॅमॅटो चांगलं मिक्स होईपर्यंत परतवायचं आहे. त्याच्यानंतर हे ज्या भाज्या आणि सोया चिंग्स जे आपण बाजूला करून ठेवलं होतं हे सगळं बॅटर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर टाकून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून तेलामध्ये हे चांगलं परतवेल. कमी गॅस ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही जास्तही टाकू शकताय, मला थोडं कमी तिखट पाहिजे म्हणून मी थोडंसं टाकलं आहे लाल तिखट. त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा भिजत नव्हता ठेवला तांदूळ, मी फक्त धुवून घेतला आहे 2 पाण्यानी. नंतर ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करून घेतला आहे. बघा, हा इंद्रायणी तांदूळ आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मी ह्याच्यामध्ये आता मीठही टाकणार आहे, कारण आपण आधी भाज्यांनासुद्धा मीठ लावून ठेवलं होतं. त्याच्या अंदाजानेच मी थोडंसं आता मीठ टाकलेलं आहे. बघा, आणि एका बाजूला मी काय केलं होतं, तर गरम पाणी करायला ठेवलं होतं. ते गरम पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. भात जेवढा शिजेल तेवढंच गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी आता कुकरचं झाकण लावले आणि 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घेणार आहे. तर आपला तयार आहे सोयाबीनचा पुलाव. धन्यवाद.